नमस्कार मित्रांनो, तर मी आज लावले होते आपल्या दोघं ट्रॅक्टरांचे टोचन. का आवडते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल, तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. तर सकाळी सकाळी उठलो मी आणि मग डायरेक्ट गेलो आपल्या शेडमध्ये, कारण की आपलं आयसर भरपूर दिवसांपासून उभं होतं आणि आज ना त्याचं काम होतं. तर त्याला ना ओढून चालू करावं लागणार होतं, म्हणून मग मी निघालो होतो शेतात आपल्या जॉईंडरला घेण्यासाठी. मग घरी घेऊन आलो आणि मग ना रस्सी वगैरे बांधून घेतले आयसरला आणि जॉईंडरला. मग शेडमधून बाहेर काढून घेतलं आणि चालू करून घेतलं ट्रॅक्टर ओढून. मग हे रस्से बांधलेली होती, मग हे रस्से वगैरे सोडून घेतले आणि ना ते आपल्याला गज उपटायचे होते ना, म्हणून मग हे गज उपटण्यासाठी जुगाड करून घेतला घरगुती तयार. मग ट्रॅक्टर घेऊन गेलो होतो मी शेतात ते गज उपटण्यासाठी. मग दीपक मामाने ते बांधून घेतलं. मग गज उपटायला सुरुवात केली होती. काय गज उपटले पण 7-8 गज उपटले होते. तेवढं तर आपल्या आयसरचं कधीच उभं होतं ना. मग त्याच्यात काही डिझेल नव्हतं, त्याचं मग गेलं डिझेल संपून. मग मी काकांना फोन केला, मग काकांना बोलून घेतलं ट्रॅक्टर घेऊन. मग ना घरून ड्रम काही शिंपली घेऊन आलो. मग आपल्या जॉईंडरमधून ना काही डिझेल काढून घेतलं, कारण की ना त्याची टाकी पहिलेच फुल करून आणलेली होती. मग त्याच्यातलं डिझेल वगैरे काढून घेतलं आणि आपल्या आयसरमध्ये ओतून दिलं मग डिझेल. मग ना पंप मारून घेतला त्यांना डिझेल पास होण्यासाठी. मग ना आयसर धक्का आहे ना, म्हणून मग त्याला कडे परत रस्से बांधून मग मागे ओढून चालू करून घेऊ म्हटलं. मग आयसरला ना रिवर्समध्ये ओढून चालू करून घेतलं आणि मग केलं मग परत आपलं तेच गज उपटायला सुरुवात. सर्व गज वगैरे उपटून झाले होते. मग मी निघालो ट्रॅक्टर घेऊन घराकडे. मग घरी जाऊन ट्रॉली जोडून घेतली, कारण की ना ते टोमॅटोमध्ये ना टोकर पडलेले होते, ते टोकर गोळा करून घरी आणायचे होते. मग मी ट्रॉली वगैरे जोडून निघालो मग टोमॅटोच्या शेतात. मग ट्रॅक्टर शेतात लावून दिलं दीपक मामाने आणि संजीव काकांनी. त्यांनी केली मग टोकरांचे बंडल आणायला सुरुवात. मग ना टोकरांची ट्रॉली ना बऱ्यापैकी भरत आलेली होती. मग ट्रॉली वगैरे भरून झाली. मग निघालो मी घराकडे घेऊन खाली करायला. मग टोकरं खाली करून आलो. मग नाही खिळे काही तार गोळा करायचा होता आपल्याला परत ट्रॉलीमध्ये. मग ते भरून घेतलं आणि घरी घेऊन गेलो. मग संजू काकांनी त्यांनी दिलं मग ते खाली करून. मग ना परत जॉईंडरला ट्रॉली जोडून घेतली आणि मग निघालो होतो परत टोमॅटोच्या शेतात, कारण की ते टोमॅटोचे झाडं ना उपटून ठेवलेले होते. मग ते ट्रॉलीमध्ये भरून ना आपल्याला फेकायचे होते. मग ट्रॉली वगैरे भरून झाली. मग मी निघालो होतो ट्रॅक्टर घेऊन ते फेकायला. मग मस्तपैकी मोकळ्या जागेत ट्रॅक्टर उभं करून दिलं आणि नळी वगैरे जोडून घेतली आणि मग एकदम व्यवस्थित खाली करून दिलं ते शेतामध्ये. खाली वगैरे करून झाले आणि मग निघालो परत ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये, कारण की अजून एक ट्रिप भरणार होती. तुमच्या भावाला ना पाणी खेळायला खूप आवडतं. मग रस्त्यामध्ये नाही पाणी होतं, मग तुमचा भाऊ पाण्यातून ट्रॅक्टर जोरात घेऊन गेला ना, तर खूप भारी वाटलं तुमच्या भावाला. ट्रॅक्टर शेतात लावून दिलं. चला म्हटलं आता ना काहीतरी पेट पूजा करून यावी लागेल म्हटलं. मग निघालो घराकडे. घरी जाऊन ना चिवडा काही शंकरपाळे खाऊन घेतला आणि मग निघालो परत शेतामध्ये आपल्या ट्रॅक्टरकडे. मग शेतात गेलो. संजू काका म्हणतो मला वाटणं तुम्ही आतापर्यंत सगळं बरे टाकावे. संजू काका म्हणे अरे आपले 2 जात आहेत ना म्हणे, कितलं लवकर आवरत म्हणे. मग म्हटलं जाऊ दे, जास्ती म्हणले काही लावू नका घेऊ म्हटलं. मग तेवढ्यात काकांनी त्यांनी पुन्हा ट्रॉली वगैरे भरून दिली. मग मी कुणाला घेतला आणि निघालो मग ट्रॉली खाली करायला परत. मग ना जिथं खाली करायचं होतं तिथं पोचलं. त्यांना ट्रॉलीमधून पडायचं नावच घेत नव्हतं. मग तुमच्या भाऊने झटके मारून मारून ते दिलं मग खाली करून ट्रॉलीमधले सगळी घाण. मग निघालो परत घराकडे. घराकडे जाताना मला त्या पाण्यामध्ये परत म्हटलं ना एक रील शूट करून घेऊ म्हटलं. मग तिथे व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि निघालो मग परत शेतात. आणि इथं ना आपल्याला चारा पडलेला होता ना, हा शेवटचा चारा बाकी होता शेतामध्ये पडलेला. मग हा ना घरी भरून घेऊन जायचा होता. मग तुमच्या भावाने एकदम उपरणं वगैरे एकदम बांधून घेतलं पॅक एकदम कडकमध्ये आणि मग केली मग चारा भरायला सुरुवात. चारा वगैरे भरून झाला तर तुमचे भाऊ एकदम गावून गेला होता. मग गाव वगैरे पुसून घेतला, ट्रॅक्टर घेतला आणि मग निघालो परत घराकडे खाली करण्यासाठी. मग घरी येऊन चारा वगैरे खाली करून दिला, ट्रॉली सोडून घेतली आणि ना रोटर जोडून घेतलं. रोटरला पाळा पाडण्यासाठी जे पत्रे जोडलेले होते ना, ते पत्रे वगैरे खोलून घेतले, कारण की फक्त रोटर मारायचं होतं आपल्याला. हे मोबाईलचं चार्जर होतं मग काढून घेतलं. म्हणलं ट्रॅक्टर रोटर मारेल तर धूळमध्ये चार्जर खराब होऊन जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.